ग्रॅज्युएशन करताना अख्ख्या 3 वर्षात 3 वर्ग शिकून होतात, पण मला ही अशी गोल कुरकुरीत भाकर शिकण्यासाठी 4 वर्ष गेली. तर हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर दिवसाची सुरुवात ही अशी पातेलं जाळून केली आणि त्यानंतर ओवीला वाटलं की सगळं खापर माझ्यावरती फुटेल, पण तिला काय माहिती की आईकडून चूक झाली म्हटल्यानंतर आता वातावरण गप्पच राहणार. उगाच त्यांच्याकडून झालं असतं तर मग आरडाओरडा तर नक्कीच होता. त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करून घेऊया. तर मटकीची भाजी करायची ठरली, चपाती होती, भाकरी करायची ठरली होती आणि वरण भात. तर मस्त असं सगळं स्वयंपाक वगैरे करून घेतला. त्यानंतर भाकरी करायला घेतली. तर आता 4 वर्षामध्ये आत्ताशी कुठेतरी अशी चांगली भाकरी जमायला लागली. नाही तर पहिली म्हणजे तव्यात जाईपर्यंत तिचे 7-8 तुकडे होणार, कधी पीठ पातळ होणार, कधी पीठ घट्ट होणार, कधी भाकर तुटणार, कधी भाकर चिरणार, कधी तव्यापर्यंत ती भाकरी जाणारच नाही, परातीतच त्याचे 2 भाग होणार. असं 4 वर्षाचा खेळ चालला 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 होता. आता कुठे छान छान भाकरी येतात, आता येत आहेत तर मग कुठे दम पडतो, रोज कराव्याच वाटतात. त्यानंतर इथे ना सगळं स्वयंपाक आवरल्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं. तर छान असं जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त दुपारच्या झोपा काढल्या. मग संध्याकाळचं कुठे दम निघतोय, मग निघालो बाहेर फिरायला. तर बाहेर फिरायला गेलो तर वातावरण हे असं छान काही झालेलं होतं आणि अख्ख्या रस्त्याने फक्त सिग्नलच लागत होते. त्यानंतर डीमार्टच्या ह्या गाडीमध्ये आम्ही बसून ना फिरायला लागलो. काय घ्यायचं काय नाही हा विचार आमच्या छोट्या कारभाऱ्यांचा होता, पण गुपचूप गुमान बसले होते. काहीही मागितलं नाही, कशाचाही हट्ट केला नाही. नंतर पाहिजे ती शॉपिंग करून घेतली. थोडंफार जे घरातलं सामान संपलं होतं ते सामान घेतलं. छान छान सामान घेतल्यानंतर आता गाडीत बसून दम लागला होता ना, ट्रॉलीमध्ये बसला म्हणून दम लागलं, तर असं काही पाणीपुरी खायला घेतली. आता इथं तुम्हाला प्रश्न पडणार की अर्धी अर्धी पाणीपुरी का खातोय. आता आमचे दात थोडेसे किडके आहेत, त्याच्यामुळे दात काही राहिले नाहीत. त्याच्यामुळे हे असं अर्धी अर्धी पाणीपुरी खायचा कार्यक्रम चाललेला आहे आणि पाणीपुरी हा आवडीचा विषय बनलेला आहे सध्या तरी अवधूतचा. त्यानंतर घरी आले, सामान आवरावर केली आणि खूप दमल्यामुळे ना मस्त गुळाचा चहा करून घेतला आणि मस्त चहा पिले. आणि चहाची तलब काही माझी जातच नाही, त्याच्यासाठी आता गुळाचा चहा हा ऑप्शन केलेला आहे, कारण साखर बंद करायची म्हणून म्हटलं चला गुळाचा चहा. त्यानंतर संध्याकाळी मस्त मसाले भात, पापड, लोणचं म्हणजे शॉर्टकट मारलेला आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटू अशाच एका छान छान मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर